लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास सध्या विलंब होतोय। मात्र योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल होत असल्यानं अनुदानास वेळ लागत असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। लाभार्थींच्या केवायसी प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्यानं अनुदानाचं वितरण थांबवलंय। मात्र लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल असं त्या म्हणाल्यात। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती, कारण भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी या कमेंट करत होत्या की KYC करण्यासाठी आम्हाला भरपूर प्रकारचे प्रॉब्लेम आहेत ते येत आहे। काही महिलांचे जे पती आहे ते वारलेले होते, तर काही महिलांना जे वडील होते तेच नव्हते आणि काही महिलांचे अजूनपर्यंत लग्न झाले नव्हते, तर त्यांना समजत नव्हतं की आम्ही जी KYC ते कशा प्रकारे केली पाहिजे। तर यासाठी आता सर्वात मोठी ही अपडेट आली आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही अपडेट समजली सुद्धा असेल। लवकरात लवकर ही वेबसाईट आता दुरुस्त होत आहेत आणि त्याला जे ऑप्शन आहे ते डॉक्युमेंट अपलोडचं ते सुद्धा करण्यात येत आहे। जर तुम्ही KYC केले नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, याची जी मुदत आहे ती आता वाढत आहे।